नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन रजिस्टर नंबर 4511 या संघटनेच्या वतीनं 30 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा परिषद अहमदनगर येथे आक्रोश आणि धरणे आंदोलन छेडण्यात आलं होतं। यावेळी मोर्चाचे नेतृत्व युनियन जिल्हा अध्यक्ष माननीय दिलीप डीके, जिल्हा सचिव आत्माराम घुणे साहेब, जिल्हा कार्याध्यक्ष रामदास ससाने, जिल्हा मार्गदर्शक तथा कर्जत तालुका सचिव विजय शिंदे, तालुका उपाध्यक्ष सुनील कोकरे, सदाशिव डमरे, किशोर तांदळे, प्रवीण वाघमारे, मोठ्या संख्येनं जिल्ह्यातून कर्मचारी देखील उपस्थित होते। प्रमुख मागण्या अशा आहेत: थकीत वेतन ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या खात्यावर जमा करणे, थकीत भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत हिस्सा आणि राहणीमान भत्ता खात्यावर जमा करणे, शासकीय पंच म्हणून ग्रामपंचायत कर्मचारी यांची नेमणूक न करणे, ग्रामपंचायत कर्मचारी अपघात विमा लागू करणं, या विविध विषयांवरती जिल्हा परिषदवरती आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी जिल्हा परिषद सदस्य माननीय बाळासाहेब हराळ, जिल्हा परिषद सदस्य माननीय संदेश कारले यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांना योग्य मार्गदर्शन केलं। यानंतर जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी यांनी थकीत वेतन 10 सप्टेंबर 2024 पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती जमा केलं जाईल असं आश्वासन दिलं। 4 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरच्या रोजी पंचायत समिती स्तरावरती सेवा पुस्तके अद्ययावत करण्यात येतील। राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी, ग्रामपंचायत हिस्सा, कर्मचारी अपघात विमा योजना या विषयांवरती 2 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात येईल असं आश्वासन देखील यावेळी आंदोलनकर्त्यांना दिला। खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि कष्टाची जबाबदारी उचलणारा ग्रामपंचायत कर्मचारी हा अनेक वर्षांपासून शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहतो। त्यामुळे या घटकाला न्याय हक्क मिळावा यासाठी या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन रजिस्टर क्रमांक 4511 या संघटनेच्या वतीनं हे आंदोलन छेडण्यात आलं होतं।